मी ना आजकाल हे ज्योतिष प्रिडिक्शन्स करतात किंवा भविष्यवाणी, रोजचं भविष्य, रोजचं तर जाऊ दे, मी रोज नाही ऐकत, आठवड्याचं नाही ऐकत, महिन्याचं नाही ऐकत आणि मी खूप खुश आहे की मी नाही ऐकत. पण काय काय वेळेला आपण काहीतरी ऐकतो आणि आठवण येते की वैदिक ॲस्ट्रॉलॉजी इतकं सुंदर आहे, वैदिक ज्योतिष्य ज्योतिष कळलं तुम्हाला. इतकं सुंदर आहे आणि इतकं प्रफाऊंड आहे. मी ह्या पॉडकास्टबद्दल बोलतीये. हे जे तुमच्याकडे वेळ असेल ना, तर तुम्ही नक्की हा पॉडकास्ट ऐका किंवा बघा. म्हणून हिंदी यायला पाहिजे. हं, अतिशय सुंदर पॉडकास्ट आहे. मराठीमध्ये तर नाही आहे, हिंदीमध्ये बघायला लागेल. त्यांनी खूप सुंदर एक्सप्लेनेशन केलं आहे. हे जे पॉडकास्ट घेत आहेत ते आशिष मेहता नावाचे ॲस्ट्रॉलॉजर आहेत. त्यांचे सोलो व्हिडिओज मी नाही बघत, कारण ते खूप पारंपरिक आहे आणि मला अतिशय पारंपरिक अजिबात नाही आवडत. पण पॉडकास्टर ही इज ॲब्सोल्युटली वंडरफुल. खूप छान पॉडकास्टर आहेत ते. आणि ज्यांचा इंटरव्ह्यू ते घेत आहेत त्या डॉक्टर ऋचा शुक्ला पण एक अनुभवी ज्योतिष तज्ज्ञ आहेत. तर ह्या पॉडकास्टमधले माझे 2 टेकअवेज होते. एक म्हणजे गुरु चंडाल योग. तुमच्या पत्रिकेत गुरु चंडाल किंवा गुरु चांडाल योग आहे का? चांडाळ, मराठीमध्ये चांडाळ. गुरु चांडाळ योग म्हणजे गुरु आणि राहूचं मिलन. तर माझ्या एका मैत्रिणीच्या पत्रिकेत आहे, मी लगेच पाठवलं तिला. दुसरं म्हणजे चंद्र हा वृषभ राशीत उच्च मानला जातो आणि ते त्यांनी खूप एक्सप्लेन केले. ते मी काय ऐकलं, कारण माझा चंद्र पण वृषभ राशीत आहे, पण टेक्निकली उच्च नाही आहे, कारण तो टेक्निकली रोहिणी नक्षत्रात उच्च होतो. माझा मृगशिरा नक्षत्रात आहे. पण तरी मी ऐकलं त्यांनी खूप एलिमेंट्स म्हणजे तत्वाचं हे घेऊन खूप छान एक्सप्लेन केलं. तुमचा चंद्र जेव्हा फायर साईनमध्ये असतो, म्हणजे आगीच्या तत्वात असतो, तर तो वाया जातो, कारण आग पाण्याला विझून टाकते. दुसरं म्हणजे तो पाणी तत्वात असेल तर इट्स टू मच वॉटर. एवढ्या इमोशन्स आणि एवढं पाणीचं काय करायचं, आपण फ्लड येईल किंवा बाढ आ जाएगी. जर तुमचा चंद्र म्हणजे मून इज इन तिसरं वायू तत्व, तर परत तो वाया जातो, कारण तो इट जस्ट इव्हॅपरेट्स. ओनली वेन युअर मून किंवा तुमचा चंद्र जेव्हा पृथ्वी तत्वावर पडतो तेव्हा तो सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह होतो. फळं येतात, फुलं येतात आणि अशा सुंदर सुंदर गोष्टी येतात आणि तो त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. म्हणून तो वृषभ राशीत उच्च आहे. मला खूप आवडलं.